चल भाई गाईज आज आपण आलेलो आहे माझ्या सासरवाडीला. तुम्ही पाहू शकता इथे. आणि सो सॉरी गाईज, मी आज सकाळी ब्लॉग नाही बनवू शकलो आजचा, कारण का सकाळी लवकर इथे यायचं होतं. सो मी घाई गडबडीमध्ये आलो. आणि आज ते आपण माझ्या सासूबाईचा वाढदिवस आहे, सो आम्ही सेलिब्रेट करणार आहेत. आम्ही काहीतरी बोल हाचू. हाय. सो रेडी पोझिशनमध्ये आहे गाईस. बघूया आपण आज काय काय डिसाईड केलं आहे आणि ते तुम्हाला दाखवतो. बघा, वाव ना. वाव गाईस, पाहू शकता तुम्ही, मस्त गरमागरम पुऱ्या इथं बनवत आहे. पुरी पुरी मोठी खोटारडी मुलगी आमच्या घरातली ही. नाही, हे सगळं मीच आणलं. जाऊ हे बघा. पाहू शकता तुम्ही इथे आपण आणलेलं आहे ते सामान. आता पूर्ण मार्केट इथं तुम्ही पाहू शकता. कॉफी पण आणलेली आहे. कॉफी टाकायची मटन मध्ये. खाली टाळा. आपण संध्याकाळी दही. गुड, व्हेरी गुड. बाकी सर्व आहे ना घरात. हो. सो अर्धं सामान जे आपल्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं ते आपण आणलेलं आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया. सो गाईस, तुम्ही पाहू शकता आता आम्ही खातोय गरम गरम पुरी. दाखव पुरी. तुला पाहिजे? सो गाईज, आज आपण बनवणार आहोत बिहारी स्टाईल मटन खोखार पद्धतीमध्ये. काय स्पीड बघू शकता तुम्ही इथे. कांदा कापण्याची आपली जी आहे स्पीड. आणि इथे बघा ते लसूणची पण तयारी चालू आहे. सो सो गाईज बघू शकता, हे सॅलेडची पण तयारी इथं साईड बाय साईड आपली चालू झालेली आहे. सो नाही, मला पूर्ण नको घेऊ, हेच घे फक्त. चालेल. नाही चालेल ना. हो. कांदा भाजायला घेऊ का मी? नको. आपल्याकडे जे आहे आपले टोमॅटो झालेले आहेत. ओरिजिनल गावरान टोमॅटो पाहू शकता तुम्ही. आणि याचं बघा, हे आपल्याला जे काढायचं आहे ना, हे असं काढतो मी. बघा, 1 2 and 3 असं तुम्ही हे काढू शकता. दही टाकत आहो. बस बस बस. हे इथे रेडी झालेलं आहे मस्तपैकी असं. आपल्याला थोडंफार सामान हवं होतं. सो इथे लसूण कुठे आहे? ओके. बाकी सर्वच प्रोडक्ट्स इथे पण पोचलेले आहेत. सो गाईज, आपण स्टार्ट करूया. चला, लेट्स गो. आणि बघा, हे आणलेलं आहे माझ्यासाठी. म्हणून बोललो होतो, माझ्यासाठी आणलेलं आहे. थँक्यू सो मच. सो गाईज, पाहू शकता आपण पेस्ट बनवलेली आहे. गार्लिक पेस्ट आपल्याला लागते. जिंजर गार्लिक नाही, फक्त गार्लिक पेस्ट. आत्ता फ्रेश आपण एकदम बनवलेली आहे. तो लेट्स गो, स्टार्ट करते. कुकर आपण ठेवलेला आहे. राईचं तेल आता आपण याच्यामध्ये टाकतोय. वाव. टाका, अजून थोडंसं टाका. बस बस बस. ओके. गाईज, पाहू शकता तुम्ही आता हे आपण अख्खा मसाला याच्यामध्ये टाकतो तेलामध्ये. पाहू शकता इथे गाईज तुम्ही, कांदा जो आहे आपला त्याच्यावरती ते बरोबर पैकी
कांदा टाकून द्या आता याच्यात. पाहू शकता तुम्ही इथे आपला जो आहे कांदा आता त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. फ्राय करून घेऊया त्याला मस्तपैकी. काय खाते दाखव. खाय टेकटी. सो गाईज आता आपण याच्यात टाकत आहोत रेड चिली सुकलेली. व्यवस्थित सर्व फ्राय करून घेऊया. कांदा एकदम बारीक लाल होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. लवकर फ्राय होण्यासाठी याच्यात आपण आता टाकणार आहोत थोडंसं मीठ. ओके, लवकर कांदा आपला रेड होऊन जाईल. सगळ्यात बघा कांदा आलेला आहे. सॉरी लसूण बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा. वाव, बस 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 3च. मस्तपैकी लसूण धुवून घेतो आहे. सो गाईज आता बघा आपला लसूण इथे आहे अख्खा आपण याच्यात टाकत आहोत आणि याला फ्राय करून हलवून घेऊया थोडंसं. खाली लागतोय का? नाही ना. ओके, कांदा लाल बारीक होईपर्यंत एकदम लाल भडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. गाईज बघा हे आता आपण गार्लिक पेस्ट टाकून देऊया कांद्यामध्ये. वाव, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळदी पावडर, मटन मसाला आणि थोडासा घेतला आहे घरगुती मसाला. सो हा पण आपण आता याच्यामध्ये टाकून देऊया. सो गाईज पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा कलर आलेला आहे. आता वेळ आलेली आहे ह्याच्यात मटण टाकायची. बघा बघा बघा. गाईज पाहू शकता तुम्ही इथे आपलं मटण एकदम वॉश करून ठेवलेलं आहे. टेंडर बघू शकता एकदम असे पीस पीस. हट्टीवालं पण बघा, हे रिब्सवालं. खूप मजेदार होणार आहे आजची ही जी डिश आहे आम्ही बनवतोय. तर आपण आता याला हे करून टाकूया. पाहू शकता गाईज मस्त असा कलर आलेला आहे. आणि जरा आपण थोडंसं ढवळून घेऊया. चालू आहे ना मग आता हा बोलतोय ना, असं जायचं. व्हेरी गुड. बंद केला का मग असं यायचं. मीठ आपण स्वादानुसार गाईज, मी विसरलो होतो टाकायला. कांद्यात मीठ टाकलंय तर आपण थोडंसंच टाकूया. आणि ही फक्त खायचं काम करते, अजून खायचं. खूप मोठं आहे. अरे बस. मच्छी आहे ही. वाव, खरंच मी खाल्ली नाही कधी. तू हा, खरं बघा. नाही खाल्ली आहे? तुला माहिती आहे तुमच्या दाजीने अजून म्हातारीचा भूत पण नाही बघितला. भुसाच होता ना. खूप अशा गोष्टी जे बघितल्या नाहीयेत आणि खाल्ल्या नाहीयेत. आपण त्यांना सर्व एक्सपिरियन्स करतो. हा घे ना. हे तू इथे थांब. तू नको रेकॉर्डिंग हा कट झालं. सो गाईज तुम्ही पाहू शकता इथे पेस्ट्री आलेली आहे, पण मी खाणार नाही अजिबात. कारण का मी डाएटवर आहे. सो हे लोकच खातील, मी फक्त बदाम खातो वरचा. सो गाईज 10 मिनटं पूर्ण झालेले आहेत. तर आपण पाहू शकता मटणाला जे आहे नॅचरल पाणी आलेलं आहे आणि खूप मस्त असं स्मेल येतो आहे ना हचू. हा. त्याला आपण थोडंसं ढवूया. पाहू शकता गाईज तुम्ही मस्त असं स्मेल येतोय आणि छानपैकी असं मटण शिजतंय आपलं. मसाला पण मस्तपैकी शिजतोय. आता वेळ आहे, याच्यात पाणी टाकूया आपण थोडंसं गरम आणि ह्याला उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. टाक. सो गाईज आता याच्यात आपण थोडं पाणी टाकूया. गरम पाणी. गरम केलेलं पाणी. ओके, पाणी जास्त टाकावं लागेल कारण का मटणची जी क्वांटिटी आहे खूप जास्त झालेली आहे. खूप जास्त मजा येईल खायला आज तर. बापरे, मजेदार. कुकर आता आपण लावून घेतोय आणि कुकर लावल्यानंतर याला मध्यम आचेवरती याला शिजवून घेऊयात. ते बर्फ खाताना
देख सकते हो अभी मेरे जो फादर इन लॉ आ गए घर पे। आज संडे है तो आज थोड़ा और चिल्ला रहे शायद मेरे साली को, छोटी वाली पढ़ाई नहीं करती इसके लिए। तेच पाहू शकता तुम्ही, आम्ही जे बलून मागवलं होतेस ब्लिंकेटवरून, त्याच्यामध्ये आम्हाला काय काय मिळालं तुम्ही पाहू शकता. हा एक बलून आहे, आय थिंक हॅपी बर्थडेचा आहे. नाही, हा क्राऊनवाला आहे, हा क्राऊनवाला आहे. ठीक आहे, अजून दुसरा कोणता आला दाखव. हा एक आला आहे हॅपी बर्थडेवाला, हे स्टार आहेत. आणि हा 2 स्टार आले त्याच्यामध्ये, आणि हे आलं आहे हॅपी बर्थडे. नाईस, व्हेरी नाईस. बस झालं ना एवढं, नाही ते माहिती पडलं फुटून जाईल. तर तुम्ही याच्यामध्ये खूप सिरियसली सांगतोय की म्हणजे खूप नाजूक असतं आणि फाटू पण शकतं. सो आपण बघूया आता हे किती वेळ घेतं फुलायला. स्टार जो आहे हा शू फील करते हवेने. झालं अर्ध झालं. तर काहीच पाहू शकता इथे रेडी झालेलं आहे स्टार मस्त असं. काहीच आपला टाईम झालेला आहे, कुकिंग पूर्णपणे झालेली असेल मटनची. तर आता ओपन करूया कुकर आणि पाहूया. लेट्स गो. हां, खोल. ओह, जी स्मेल येते ना काहीच खरं लिटरली. सो गाइस देख सकते हैं आप यहाँ से जो विंडो से जो नज़ारा है पूरा यहाँ से दिखता है. फुल नेचर वाइब, फुल ऑफ नेचर वाइब. वाह, सही में गाइस बहुत awesome. और सुबह सुबह यहाँ पे पैरट्स, बर्ड्स आते हैं और देख सकते हैं आप. सही में गाइस बहुत मज़ेदार सिनारियो. आता आम्ही या लोकांना कामाला लावलेलं आहे साफसफाईसाठी दोघांना. आणि हे बाई मस्त तर्री आलेली आहे एक नंबर. हो हो, पाहू शकता गाइस आला आपला कोथिंबीर मस्त पैकी मम्मीने टाकलाय. हो मस्त गाइस पाहू शकता. सॅलेडमध्ये आपण ब्लॅक सॉल्ट टाकून आता याला रेडी करूया. गाइस पाहू शकता तर एक नंबर वाव आली तुळशीवरती. बापरे, पाहू शकता तर गाइस जिरा राईस इथे एक नंबरच असा रेडी झालेला आहे. खुल्ला खुल्ला एकदम. तर मस्त पुरी अशी रेडी आपली पोझिशनमध्ये. सॅलेड पण आपलं रेडी झालं आहे. कोल्ड्रिंक्स पण इथे आलेले आहेत. सो गाइस हे आपलं बिहारी मटन इथे रेडी झालेलं आहे. जिरा राईस, पुरी, सॅलड सोबत. आणि इथे पाहू शकता सर्व आता जेवायला बसलेले आहेत. आणि सांगा मला लवकर सगळ्यांनी कसं बनलं जेवण ते. आणि हे जे तुम्हाला दाखवतोय मी आता याला बिहारी लोक रसगुल्ला असं म्हणतात भाजीमध्ये. ह्याची जी टेस्ट आहे एक तर बेशक वेगळीच.
तर गाईज तुम्ही पाहू शकता इथे काय चालू आहे ते. पप्पा तिथे झोपलेत. हा माझा पोकी हजबंड आहे. मस्त वाटतंय. मस्त हेअर मसाज. हा इथे थांब. बापरे. So guys, अभी हम जा रहे हैं कहाँ पे? मिथियास. कुर्ला वेस्ट में एक ब्रांच है उनका मिथियास का. वहाँ पे केक लेने जा रहे हैं, तो फिर दिखाता हूँ आपको भी नज़ारे. सो गाइज अभी हम यहाँ पे मिथियास में पहुँच गए हैं. बाद में जो है गाइज बर्थडे सेलिब्रेशन करने के बाद में गाइज मैं फिर से जाने वाला हूँ हुड में, क्योंकि आज है फ्रेंडशिप डे. सो फ्रेंडशिप डे भी थोड़ा सा सेलिब्रेट करना था गाइज. और प्लीज़ पूरा वीडियो देखना एंड तक का. एंड देख सकते हैं आप मिथियास में मैं ये बार सेकेंड टाइम गया था. अरे हाथ तो माइक बिस्कॉप पेशी एक नडेगा चॉकलेट के जो हो जाएगा. कसं वाटतं? To you, happy birthday to you, happy birthday dear mommy, happy birthday to you. सो गाइज फाइनली मेरे जो सासू माँ है उनका बर्थडे हम लोग ने सेलिब्रेट कर दिया है बहुत अच्छे से. आई होप आपको वीडियो पसंद आया होगा. एंड भूलिए मत गाइज, एंडिंग में जो है मैं मेरे होमीज़ के साथ में हुड में फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करने वाला हूँ. और मेरे सबको जो है फ्रेंडशिप डे का जो बैंड आता था हम स्कूल एंड कॉलेज में बांधते थे वो भी बांधा, बट वो टेक में नहीं ले पाया. सो आई होप आपको वीडियो अच्छा लगा होगा. एंड प्लीज़ अगर आपको वीडियो अच्छा लगा हो तो आपके फ्रेंड्स एंड फैमिली के साथ शेयर कर लीजिए. एंड अगर चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करना ना भूले गाइज. एंड पिछले वीडियो के प्रीवियस वीडियो के जो कमेंट सेक्शन के विजेता है वो है मिस्टर मीत B5Q. ऐसे ही कमेंट करते रहिए, मैं आपका जो है अगले वीडियो में नाम लेता रहूँगा. थैंक यू सो मच. फ्रेंडशिप डे का नहीं क्या समझ वैसा ही. हाक के पब्लिक. हैप्पी फ्रेंडशिप डे. सब लोग एक साथ बोलेंगे. ऐसा कुछ बोलो. 1 2 3 हैप्पी फ्रेंडशिप डे. क्या बात है. बाइक और अरे अरे शाहिद तो दे भाई पकड़ जेडी वीडियो चालू रखा. ये कैंडल खा लेंगे. चल भाई. चल